नमस्कार. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर आपण आवर्जून जी भाजी मागवतो ती म्हणजे शेवभाजी. अगदी तशीच शेवभाजी घरच्या घरी आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये घ्यायचे आहेत एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आहेत. बघा आता थोडासा रंग बदललेला आहे तिळाचा आणि ती तडतडली आहे. तर गॅस बंद करते आणि हे एका बाजूला डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे. सेम कढईमध्ये घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल. त्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे आहेत. या ठिकाणी मी अर्धा इंच चिनीचा तुकडा, 3 ते 4 मिरे, 2 ते 3 लवंग घेतलेले आहेत. एक छोटा चमचा भरून घेतले आहेत धने. 2 मीडियम साईज कांदे हे जाडसरच कापून घेतले आहे. ते आता तेलामध्ये ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत 1-2 मिनटं. लगेचच यामध्ये ॲड करायचे आहेत 2 मीडियम साईज टोमॅटो. त्यालासुद्धा मी जरा जाडसरच कापून घेतलं आहेत. टोमॅटो परतत असताना अगदी थोडं त्यात मी मीठ ॲड करते, त्यामुळे हे टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यास मदत होईल. अगदी 2 मिनटं फक्त झाकण ठेवून हे टोमॅटो आणि कांदा छान वाफवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपण बघूया तर टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला ॲड करायचे आहे ओल्या नारळाचा किस. या ठिकाणी मी ओल्या नारळ वापरला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुकं खोबऱ्याचा किससुद्धा वापरू शकतात. गॅसची फ्लेम ही स्लोच आहे. स्लो फ्लेमवर हे सर्व मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर शेवभाजी केली तर नक्कीच सर्वांना आवडणार आहे. आता हे छान परतून झालेत. गॅस बंद करते. त्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तीळ भाजून घेतलेत ते थंड झालेले आहेत. ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत. त्याची बारीक पावडर बनवायची आहे. पाणी न टाकताच कोरडीच आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोचं जे आपण मिश्रण शिजवून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी मात्र ॲड करायचं नाही आहे. पाणी न टाकताच याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं. छान मऊ झालेले टोमॅटो असले तर पाण्याची गरज पडणार नाही. तसं सुंदर ग्राइंड होतं हे. अशा पद्धतीने बारीक ग्राइंड झालेलं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये फोडणीसाठी घ्यायचं आहे आता तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर घालायचे आहे जिरे, 2 तमालपत्र, आलं लसूण मिरचीची पेस्ट, इंचभर आलं, 2 ते 3 लसूण पाकळ्याची ही पेस्ट मी बनवून घेतली होती. त्यानंतर यात ॲड करायचे आहे आपण कांदा टोमॅटोचं जे वाटण करून घेतलं होतं. तेलामध्ये हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली याला ढवळत या ग्रेव्हीचा कलर चेंज होईल तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच आहे. बघा ग्रेव्हीचा कलर आता चेंज झालेला आहे आणि ग्रेव्हीला तेलही सुटलं आहे. आजूबाजूला ही छान परतून झालेली आहेत. आपण आता यात काही बेसिक मसाले ॲड करणार आहोत. तर 1 चमचा घेतली आहे हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहेत आमचे होम प्रोडक्ट ठाकूर मसाले. तर यामध्ये मी ठाकूरचा शेवभाजी मसाला वापरत आहेत. हा मसाला वापरल्यानंतर दुसरे कोणतेही मसाले वापरायची गरज नाही. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चव लागते ठाकूर शेवभाजी मसाल्यामुळे. मसाल्यांचे सर्व प्रोडक्ट्स ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. 1 चमचाभर मी ॲड केला आहे शेवभाजी मसाला आणि हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहे.
गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे. स्लो फ्लेमवर 1-2 मिनिट फक्त परतून झाल्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. तर तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी असते त्या प्रमाणात तुम्ही पाणी वापरू शकतात. या ठिकाणी मी 1 पेलाभर पाणी वापरलेलं आहे. त्या पाण्यामध्ये ही ग्रेव्ही व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायची. ग्रेव्ही छान मिक्स झालेली आहे. आता त्यात चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. शेवभाजीच्या या रस्स्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आपला हा शेवभाजीचा रस्सा तयार आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. तर हा असा चमचमीत झणझणीत असा शेवभाजीचा रस्सा तयार आहे. पाहता क्षणीच खावीशी वाटणारी अशी ही शेवभाजी. तर खायची कशी, तर सर्वप्रथम जेवायला बसताना प्लेटमध्ये घ्यायचा आहे हा झणझणीत शेवभाजीचा रस्सा आणि त्यावरतून ॲड करायची आहे आपल्याला शेव. तर शेव ही तुम्ही कोणतीही वापरू शकतात. तर ह्या ठिकाणी मी थोडीशी जाडसरच शेव वापरलेली आहे. भाकरीसोबत पोळीसोबत अप्रतिम लागते.